वडील माझे अशिक्षित आहेत, म्हणजे 1ली पर्यंत शिकलेले आहेत ते. तसेच मम्मी सुद्धा माझी 4थी पर्यंत शिकलेली आहे. परंतु त्यांनी त्यांचं जे जनरल नॉलेज म्हणतो सर आपण, की ते मित्रा थ्रू असेल, म्हणजे मैत्री त्यांची खूप घट्ट आहे, म्हणजे त्यांचे मित्र खूप आहेत. त्यामुळे त्यांना एक जनरल नॉलेज मिळालं होतं. परंतु ते एक जॉबर म्हणून पॉवर लूममध्ये कामाला लागले, यंत्रमाग कामगार. यंत्रमागामध्ये जॉबर एक रोल असतो त्यामध्ये. आणि सर आई 2015 पर्यंत दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जायची आणि 2015 नंतर मग तिला हेल्थ प्रॉब्लेम आल्यामुळं, किडनीचे प्रॉब्लेम आल्यामुळे ती महिनाभर कोल्हापूरमध्ये ॲडमिट होती. आणि त्यानंतर मग त्यातून बरे झाल्यानंतर एक पुनर्जन्मच म्हणायचा माझ्या आईचा. त्यानंतर मग बरं झाल्यानंतर मग ती पप्पांसोबतच कारखान्यामध्ये कांड्या भरण्याचं काम सुरू केलं. दोघं जण एका ठिकाणी काम करायला लागले. मग जसं आम्ही मोठे झालो, म्हणजे मोठा भाऊ आणि मी दोघे आहे आम्ही फॅमिलीमध्ये. जसं आम्ही मोठं झालो सर, ते आई-वडिलांनी आम्हाला कधीच असं म्हणलं नाही की तुम्ही कामाच्या वयाचे झालेला आहात, तुम्ही काम केलं पाहिजे, असं त्यांच्या तोंडातून आम्ही कधीच ऐकलेलं नाही. त्यांचं एवढंच होतं की लहानपणापासून तुम्ही अभ्यास करा, आम्ही शिकलो नाही तर तुम्ही तर शिका. माझ्या मोठ्या भावाला असेल किंवा मलाही असेल, कधी त्यांनी कामाला लावलं नाही.